नमस्कार. मी योगीराज आमगे, गटसाधन केंद्र अहमदपूर येथे कार्यरत आहे. अहमदपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय ढोकाडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार गटसाधन केंद्र अहमदपूरच्या वतीनं आपण 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपचा दिशादर्शक कार्यक्रम सीड या नावाने आपण या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये राबवत आहोत. सीड म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम एक्सलंट डायरेक्शन. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. त्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि जे विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवता येत नाहीत त्या प्रश्नपत्रिकेमधले, त्यासाठी आपण हे स्पष्टीकरण व्हिडिओ विद्यार्थ्यापर्यंत देत आहोत. इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांसाठी 15 डिसेंबर 2025 रोजी सराव परीक्षा क्रमांक 11 ही जी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे त्यामधले काही प्रश्न जर ज्या विद्यार्थ्यांना सोडवता आले नाहीत ते प्रश्न आजच्या व्हिडिओमधून विद्यार्थ्यांनी सोडवून घ्यायचे आहेत. पहिला प्रश्न ते 75व्या प्रश्नापर्यंत विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्न कसा सोडवला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. चला आपण पहिला प्रश्न समजून घेऊयात. हा आहे 15 डिसेंबर 2025 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 11 या पेपरचं आपण स्पष्टीकरण बघतोय. आपल्याला पहिला प्रश्न दिला होता पररूप संधी. बघा, संधी आपल्याला जे मराठीमध्ये कार्यात्मक व्याकरण आहे या कार्यात्मक व्याकरणामध्ये संधी हा घटक आहे आणि संधी आपल्याला 5 प्रकारची आहे. एक स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पररूप संधी आणि पूर्वरूप संधी. हे 5 प्रकारची संधी तुम्ही अभ्यासली असेल. आपणाला सराव पेपर क्रमांक 11 हा अहमदपूर तालुक्यातून जो प्रश्नपत्रिका तुम्हाला तालुका स्तरावरून उपलब्ध झाली त्यामधला पहिला प्रश्न असा होता पररूप संधीचा आणि आपल्याला 4 शब्द दिलेले होते. या 4 शब्दापैकी कोणता तरी एक शब्द हा पररूप संधीचा होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिका समोर ठेवायच्या आहेत आणि आपण काय उत्तर गोल केलेलं आहे, कोणतं उत्तर रंगवलेलं आहे हे समजून घ्यायचं आहे. आपल्याला इथं समजलं पाहिजे की याचं ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी केलेलं आहे त्याचं उत्तर बरोबर आहे. एक हा शब्द पररूप संधी कसा होतो हे आपण व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. इथं बघा, पररूप संधी म्हणजे काय की आपण जी संधी करतो, संधी करणं म्हणजे काय, 2 अक्षर जुळवणं. आणि संधी करताना पहिल्या पदातील, पद म्हणजे शब्द, पहिल्या पदातील शेवटचा जो स्वर आहे हा लोप पावतो आणि दुसरा स्वर म्हणजे ज्याला आपण पहिला स्वर असं म्हणतो तो कायम राहतो आणि संधी होतो. यालाच म्हणायचं पररूप संधी. समजलं तुम्हाला? पररूप संधी म्हणजे काय, पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो. लोप पावणं म्हणजे नाहीसं होणं, त्या ठिकाणी दिसत नाही, आणि दुसरा स्वर मात्र त्या ठिकाणी कायम राहतो. तिथं जी संधी तयार होते, संधी म्हणजे जोडणं, सांधणं, हे इथं होते पररूप संधी. आता आपण 2 शब्द घेतले, एक आणि एक. बघा, या एक आणि एक हे जर 2 आपण जोडले तर इथं आपल्याला काय होतं, इथं ही ए जो आहे हा मात्रा तयार होतो. मात्रा जिथं एक. दुसरा शब्द खुळा असा आहे, खुळा. हे बघा, हे खूला जो दुसरा उकार आहे खूळ, या शब्दाला उदाहरणादाखल दिलेला आहे. तो काय होतो, इथं ऱ्हस्व होतो आणि खुळा असा शब्द तयार होतो.
इथे एक एक असा शब्द तयार होतो. हे पररूप संधीमध्ये होतं. बरोबर आहे. पहिल्या पदातील शेवटचा स्वर हा नाहीसा होतो आणि दुसऱ्या पदातला मात्र कायम राहतो. हे आपल्याला इथं पररूप संधीमध्ये समजलं पाहिजे. याचा सराव विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. दुसरा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये असा होता. हा दुसरा प्रश्न, प्रश्नपत्रिकेतला हा दुसरा प्रश्न. माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणूनच टाकली. बघा इथंपर्यंतचं हे वाक्य आहे. माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणूनच टाकली. या वाक्यात एकूण किती विशेषण आलेली आहेत? बघा शब्दाच्या जाती 8 आहेत. या 8 जातीपैकी आपणाला 3 नंबरची जी शब्दाची जात आहे ती आहे विशेषण. विशेषण म्हणजे काय आणि विशेषणाचे प्रकार काय आहेत हे 8वीतील विद्यार्थ्यांना माहिती झालं पाहिजे. आणि मग विशेषण म्हणजे काय हे समजल्यानंतर वाक्यामध्ये किती विशेषण आलेली आहेत आपल्याला हे समजलं जातं. बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द अशी वाक्यामध्ये किती आलेली आहेत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि मग या वाक्यामध्ये दिलेली ही 4 विशेषणं आपल्याला समजली पाहिजे. एक खणखणीत आवाज, दुसरा आहे सारी सभा, तिसरा आहे ठणठणीत भाषण आणि चौथी आहे दणाणूनच टाकली. हा आवाज कसा आहे? खणखणीत आहे. सभा कशी आहे? सारी सभा आहे. भाषण कसं आहे? ठणठणीत आहे. आणि टाकायचं कसं? दणाणूनच टाकायचं आहे. ही 4 विशेषणं म्हणजे पर्याय क्रमांक 1 ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. हे प्रश्न क्रमांक 3 जो प्रश्नपत्रिकेमध्ये आपले आहे तो पुढीलपैकी लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा, विसंगत म्हणजे वेगळा, आपल्याला पर्यायामधून तो शब्द निवडायचा आहे. इथं आपल्याला समजलं पाहिजे मळे, डोळे, कावळे आणि स्थळे. हे स्थळे जे शब्द आहे हा वेगळा आहे. बघा कारण इथं प्रश्नाच्या स्पष्टीकरण वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते मळे, ते डोळे, ते कावळे, पण ते स्थळे होतं का? नाही. ती स्थळे. बघा स्त्रीलिंगी शब्द तयार होतो. आणि मग लिंग प्रकारानुसार हा 4 नंबरचा वेगळा शब्द आहे तो आहे स्त्रीलिंगी. आणि हा आहे नपुंसकलिंगी. बरोबर आहे. हे ते लावलं की नपुंसकलिंगी. बरोबर आहे. तो लावला की पुल्लिंगी. हे लिंगभेद आपल्याला ओळखता येतं. यानंतर पुढे आहे 4 नंबरचा प्रश्न. तो 4 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर असा होता की अनेक वचनी निश्चितपणे असणारा शब्द कोणता होता? आपल्या पुढे 4 शब्द होते. अनेक वचन शोधायचं होतं. भरारी, बासरी, चादरी, तुतारी. बघा याचं स्पष्टीकरणामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा पूर्ण पेपर आपण सोल्युशन घेतलेलं आहे, स्पष्टीकरण घेतलेलं आहे. कुठलाही प्रश्न तुम्हाला अडचणीचा वाटला तो या व्हिडिओमधून समजून घ्यायचा आहे. अनेक वचनी शब्द आहेत. चादरी. चादर एक होतो पण अनेक चादरी जर असतील तर तिथं आपण चादरी असा शब्द वापरतो. ही भरारी एकच भरारी असते, एकच बासरी असते. तुतारी सुद्धा एक वचनीच शब्द आहे. म्हणून एक संख्या आहे का अनेक संख्या आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता पुढे 5 नंबरचा जो प्रश्न आहे हा 5 नंबरचा प्रश्न आपल्याला असा होता की मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. हे तोळे इथं अंडरलाईन आहे. अधोरेखित केलेला शब्द तोळे आहे. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. बघा विभक्ती ओळखायची. विभक्ती
बघा 5 नंबरचा प्रश्न आहे, प्रत्येक घटकावरती प्रश्न आहेत. मग इथं आपल्याला समजलं पाहिजे की यामध्ये आपणाला तृतीया, प्रथमा, सप्तमी आणि चतुर्थी असे पर्याय होते. आपल्याला इथं समजलं पाहिजे की पर्याय क्रमांक 2 प्रथमा, बघा ज्याला प्रत्यय नाहीत, तोळे या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही, विभक्ती प्रत्यय नाही, म्हणून हा तोळे शब्द प्रथमा विभक्तीमध्ये आहे. बरोबर आहे, प्रथमा विभक्तीमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रथमा विभक्तीमध्ये कोणताही प्रत्यय नसतो, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न असा आहे, प्रयोग ओळखा. हा 6 नंबरचा प्रश्न आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग. आपल्याला प्रयोग ओळखता आला पाहिजे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, आपल्या उपप्रकारासहित हे प्रयोग ओळखता आलं पाहिजे, वाक्य ओळखता आले पाहिजे. असे 2 वाक्य आहेत की ते अकर्मक कर्तरी प्रयोगाची आहेत. आपल्याला इथं 1 नंबरचं वाक्य आणि 3 नंबरचं वाक्य, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 ज्या विद्यार्थ्यांनी गोल केलेला आहे, रंगवलेला आहे, त्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आलेलं आहे. बघा, अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे पहिलं आपण नीट समजून घ्या. मी सांगितलं की पर्याय क्रमांक 1 आकाशात ढग जमले आणि पर्याय क्रमांक 3 कामगार कामावरून घरी परतले. हे जमले आणि परतले, बघा मी सांगितलं की हे अकर्मक कर्तरी आहे. अकर्मक कर्तरी वाक्यामध्ये आपल्याला समजलं पाहिजे की कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असले तर त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि कर्तरी प्रयोगातला जर क्रियापद अतिशय महत्वाचं आहे, ही क्रियापद अकर्मक आहे का सकर्मक आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले, कर्तरी प्रयोग विचारलेला आहे. कर्त्यानुसार वाक्यामध्ये लिंग वचन पुरुषामध्ये झालेला बदल आपल्याला विचारलेला आहे. पण तो कसा, वाक्य कसं शोधायचं आहे ज्या वाक्यामध्ये कर्म नाही. बघा, त्या वाक्यातलं क्रियापद अकर्मक आहे असं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आकाशात ढग जमले, कामगार कामावरून घरी परतले, ही 2 वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोग असलेली आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आपल्याला 7 नंबरचा जो प्रश्न आहे, 7 नंबरचा प्रश्न असा होता की उद्देशबोधक. हा 7 नंबरचा प्रश्न, उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्यय शब्दाच्या जातीतला हा प्रकार, या उभयान्वी अव्ययाच्या प्रकारापैकी उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेलं मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचे. बघा, आपल्याला वाक्याचे 3 प्रकार माहीत आहेत, मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य. आपल्याला मिश्र वाक्य म्हणजे उभयान्वी अव्ययानं जोडलेलं वाक्य. पण हे उभयान्वी अव्ययानं जोडलेलं वाक्य आपणाला इथं उद्देशबोधक असलेलं आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 गोल केलेला आहे ते उत्तर बरोबर आहे. उत्तम वक्ता व्हावं म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव केला. बघा, उत्तम वक्ता व्हावे म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव केला. हे आपल्याला 7 नंबरचं जे वाक्य आहे याचं स्पष्टीकरण असं आहे की उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेले मिश्र वाक्य कोणतं आहे, उत्तम वक्ता व्हावा म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव केला. उद्देशबोधक उभयान्वी अव्यय कोणते आहेत मग, हे म्हणून, सबब आणि यास्तव, हे जे 3 शब्द आहेत हे उद्देशबोधक उभयान्वी अव्यय असलेले हे शब्द जर वाक्यामध्ये आले तर त्या ठिकाणचं वाक्य हे मिश्र वाक्य झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या वाक्याचा हेतू हा पुढील वाक्यात दिसतो, यावरून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर ठरतं. पुढे 8 नंबरचा प्रश्न असा होता की मी
भीमा, रमेश, बाळू, प्रकाश, तानाजी अशी 10-12 पोरे एकत्र यायचो. बघा वाक्य काय, मी, भीमा, रमेश, बाळू, प्रकाश, तानाजी अशी 10-12 पोरं एकत्र यायचो. या वाक्यामध्ये एकूण किती प्रकारची विरामचिन्ह आलेली आहेत? आता इथं विरामचिन्ह विचारलेली आहेत. इथं दिलेला आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 4 विरामचिन्ह आलेली आहेत. कोणकोणती विरामचिन्ह आलेली आहेत तिथं बघा प्रश्न स्पष्टीकरणामध्ये. त्या प्रश्नामध्ये ही दुहेरी अवतरण चिन्ह एक आलेलं आहे. स्वल्प विराम आहे म्हणजे कॉमा ज्याला आपण म्हणतो. संयोग चिन्ह 10-12 दाखवताना संयोग चिन्ह वापरलं जातं. आणि हा फुल स्टॉप म्हणजे शेवटी पूर्णविराम तिथं आलेला आहे. हे 4 विरामचिन्ह वाक्यामध्ये आलेली ओळखता आलं पाहिजे. बघा प्रत्येक उपघटकावरती आपल्याला हे 25 प्रश्न विचारलेले आहेत. हे सगळी तयारी आपल्याला करायची आहे. 22 नंबरचा प्रश्न असा आहे, 22 नाही, आपला किती नंबरचा आहे सिरियल नंबर 8, 9 नंबरचा प्रश्न आहे. 9 नंबरच्या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की बहुव्रीही समासाचं उदाहरण असलेले शब्द कोणते? 2 शब्द असे की ते बहुव्रीही समास. समास माहिती आहे आपल्याला, अव्ययीभाव समास असेल, तत्पुरुष समास असेल, बहुव्रीही समास असेल. हे समास आपल्याला समजून घेताना बहुव्रीही समास कशाला म्हणायचं? बहुव्रीही समास म्हणजे दोन्ही पद महत्वाची नाहीत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. 2 शब्दाचं मिळून एक सामासिक शब्द तयार होतो. मग हा सामासिक शब्दामधले 2 जे शब्द आहेत ते दोन्ही शब्द महत्वाचे नसतात. तर त्या 2 शब्दाशिवाय तिसऱ्याच पदाचा किंवा तिसऱ्याच कुठल्या तरी एखाद्या शब्दाचा बोध आपल्याला तिथं होतो. म्हणून हे लंबोदर, बघा आपण गणपतीला लंबोदर म्हणतो, आणि गतवैभव हे जे 2 शब्द आहेत हे प्रॉपर त्या शब्दाचे अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होत नाहीत. काहीतरी तिसऱ्या शब्दाचा अर्थ आपल्याला व्यक्त झालेला त्या शब्दामध्ये बहुव्रीही समासामध्ये पाहायला मिळतं. लंबोदर म्हणजे ज्याचं लंब मोठा आहे, उदर मोठा आहे असा तो. आणि गेले आहे वैभव निघून ज्याचे ते म्हणजे गतवैभव. हे या पद्धतीनं तिसऱ्या पदाचं विशेषण त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला या बहुव्रीही समासामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतरचा 10 नंबरचा जो प्रश्न आहे, हा 10 नंबरचा प्रश्न असा आहे की तो वसंत तिलका या वृत्ताचे गण आपल्याला शोधायचे. बघा गण, यती आपल्याला माहिती आहे गण काय आहेत, यती किती अक्षरावर आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. अक्षर संख्या किती आहे प्रत्येक वृत्तांची आपल्याला समजणं गरजेचं आहे. वसंत तिलका हे वृत्त जे आहे, हे वृत्त ह्याचे गण आहेत त भ ज. पहिला पर्याय नंबर 1 त भ ज ज ग ग. त म्हणजे गुरु गुरु लघु, बघा शेवटचा लघु येतो. भ म्हणजे गुरु गुरु लघु, हे गुरु लघु गुरु. ज म्हणजे लघु गुरु आणि हे लघु. ज हे लघुच आहे. हे यू म्हणजे लघु आहे, रेश म्हणजे गुरु आहे. ही या पद्धतीनं अक्षर गणवृत्त आहे. प्रत्येक चरणामध्ये 14 अक्षर वसंत तिलकाचे आलेले पाहायला मिळतात. जर भुजंग प्रयात वृत्त असेल तर तिथं 12 अक्षर असतात. हे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथं आपल्याला थोडंसं समजणं गरजेचं आहे की 11 नंबरचा जो प्रश्न आहे, हा 11 नंबरचा प्रश्न आपल्याला मुद्दे आणि गुद्दे हे पुस्तक कोणी लिहिलं? बघा प्रसिद्ध असं पुस्तक आहे. ते प्र के अत्रे यांचं अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहे. जर कोणाला वाचायला मिळालं तर ते बघा. आणि हे पुस्तक आहे प्र के अत्रे यांनी लिहिलेलं. हे थोडंसं आपल्याला लक्षात ठेवा.
परत जर परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला तर आपल्याला समजलं पाहिजे. मुद्दे आणि गुद्दे प्रख्यात्रे, प्रल्हाद केशवात्रे. चला पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा, तो म्हणजे गोविंदाग्रज. 12 नंबरचा प्रश्न असा आहे, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? सगळ्यांची टोपण नावं लक्षात ठेवायची. गोविंदाग्रज या नावाने गडकरी, राम गणेश गडकरी यांना ओळखलं जातं. गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी. आता पुढे 13, 14, 15 बघा. 13, 14, 15 हे 15 पर्यंतची जी प्रश्न आलेली आहेत ती एखाद्या कवितेवरती आलेली आहेत. कविता व्यवस्थित समजून घ्यायचं. कविता कशी समजून घ्यायचं? आपण ज्या पद्धतीनं वाचनाची आपली गती आहे त्या पद्धतीनं आपण ही कविता समजून घ्यायची आहे. बघा मी थोडंसं कविता तुमच्यासमोर ठेवतो. सांडूनी सारा पसारा मी मनाने दूर जाते, दूरच्या एकांत राणी एक साधे गीत गाते. गर्द त्या राणी वाहती धुंद वेड्या पायवाटा, वल्लरी ओथंबलेल्या निर्झरीच्या संत काठा. संगती त्यांच्या जळाशी बिंब माझे मी पाहते, दूरच्या एकांत राणी एक साधे गीत गाते. पश्चिमेच्या अंगरागे केशराची साज रंगे, सांज सिनल्या पाखरांना कोटराचा वेध लागे. एक वेड्या पाखराशी मी मनाने एक होते, दूरच्या एकांत राणी एक साधे गीत गाते. घोष घोष पुष्पांचे निळ्या आवेगुनी बाहूत घेते, रंगगंधांच्या सवे त्या रंग होते गंध होते. शिंपला होता दिशांचा मी मिटुनी त्यात जाते, दूरच्या एकांत रात्री एक साधे गीत गाते. भूत भावी वर्तमानी भिन्नता तेथे न राही, ओघ सारे एक होती गुढ काळाच्या प्रवाही. दोन माझ्या पावलांशी दूरचे आभाळ होते, आणि दूरच्या एकांत रात्री एक साधे गीत गाते. अशा पद्धतीची खूप अर्थपूर्ण अशी ही कविता आपल्याला दिलेली आहे परीक्षेमध्ये. आणि त्याच्यावरती आपल्याला 13 नंबरचा प्रश्न असा विचारलेला आहे की कवयित्रीला कोणाची सोबत मिळाली आहे? बघा मी कविता वाचत असताना ज्या पद्धतीनं मला त्या कवितेच्या ओळीचं आकलन होतंय त्या गतीनंच मी कविता वाचलेली आहे. कुठेही मी जास्त फास्ट वाचलेली नाही किंवा सावकाश वाचलेली नाही. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीचं कविता आपल्याला समजली पाहिजे. एक एक वाक्याचा एका शब्दाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. या दृष्टिकोनातून ती कविता वाचायची. कविता वाचायची म्हणून वाचायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि कविता समजून घेत असताना अशा पद्धतीनं आपल्याला कविता समजून घेत असताना कवितेखाली दिलेली कवितेचं आकलन किती झालेलं आहे हे पडताळण्यासाठी 3 प्रश्न आपल्याला कवितेच्या खाली दिलेले असतात. आणि कवयित्रीला कोणाची सोबत मिळाली आहे? जर कविता आपल्याला व्यवस्थित जर वाचता आली तर आपल्याला वाहणारी पायवाट आहे का नदीची सोबत मिळालेली आहे, ही का वेलीची सोबत मिळालेली आहे, हे पर्यायामधून आपल्याला शोधता येतं. बघा याचं आणि क, वाहणारी पायवाट आणि वेली यांची सोबत मिळालेली आहे. म्हणून कवयित्रीला वाहणारी पायवाटे व वेली यांची सोबत मिळालेली आहे. त्यासाठी कवितेत आलेली कवितेतील ओळ, गर्द त्या राणी वाहती धुंद वेड्या पायवाटा, वल्लरी ओथंबलेल्या निर्झरीच्या संत काठा, संगती त्याच्या जळाशी बिंब माझे मी पाहते. ही जी ओळ आहे या ओळीमध्ये हे पायवाटा आणि वेलीची सोबत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपल्याला हे गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे धुंद वेड्या पायवाटा आणि वल्लरी वेली ओथंबलेल्या निर्झरी संत काठा,
हे वाक्य आपल्याला समजलं पाहिजे कवितेतलं. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे नोंदवू शकतो. त्यानंतरचा 14 नंबरचा प्रश्न असा होता परीक्षेमध्ये की कवितेचा जो आशय आहे तो आशय आपल्याला समजला पाहिजे. कवितेमधून कवयित्रीला काय सांगायचं आहे. बघा, असं सांगायचं होतं का कवयित्रीला तिन्ही काळांचा वेगळेपणा प्रकर्षाने जाणवतो. कवयित्री पाण्यात स्वतःला न्याहाळत आहे का सूर्य मावळतीला कललेला आहे का दमलेल्या पक्ष्यांना घरट्यांची ओढ लागली आहे. आपल्याला कवितेचा जर आशय अर्थ जर समजला तर आपल्याला समजतं की तिन्ही काळाचा वेगळेपणा, तिन्ही काळामध्ये कशा पद्धतीनं वेगळेपण हे प्रकर्षानं जाणवतं याचा उल्लेख या कवितेमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतं. कारण कवितेमध्ये भूत भावी वर्तमानी भिन्नता तेथे न राही असे म्हटलं आहे. म्हणजेच भूतकाळामध्ये, भूत म्हणजे भूतकाळ, भावी म्हणजे भविष्यकाळ आणि वर्तमान काळामध्ये भिन्नता तेथे न राही, याच्यात भिन्नता नसेल अशा पद्धतीचा आशय या कवितेमधून व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतं. 15 नंबरचा प्रश्न जो आहे तो म्हणजे कवयित्रीने कोणती गोष्ट गोळा केली आहे. कवयित्रीने कोणती गोष्ट गोळा केलेली आहे. फुलं गोळा केलेली आहेत. आता हे फुलं गोळा केलेली कवितेमध्ये कुठं आपल्याला सापडतं, कुठं पाहायला मिळतं. बघा, कवितेमध्ये फुलं गोळा केल्याचा उल्लेख कुठे सापडतो. बघा, कवयित्रीने फुले गोळा केले कारण घोष पुष्पांचे निळ्या आवेगुनी बाहूत घेणे. म्हणजेच कवयित्रीनं पुष्प म्हणजे फुलं बाहूत घेतलेली आहेत, हातामध्ये घेतलेली आहेत. म्हणजे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 गोल करणं गरजेचं आहे. 13, 14, 15 अशा पद्धतीची उत्तर होती. 16, 17, 18 पर्यंतची उत्तरं संवादावरती आहेत. 16 ते 18 संवाद नीट कळाला पाहिजे, व्यवस्थित समजला पाहिजे. काय होते बाळाला. बघा, प्रश्नचिन्ह इथं प्रश्न आहे. काय होते बाळाला. तापाने फणफणलाय नुसता. गेली 4 दिवस तापच उतरना. मग अजून का दवाखान्यात आणला नव्हता. नेला होता की गावातल्या दवाखान्यात 2दा, पण काहीच गुण नाही. अगं, कपाळावर मीठ पाण्याच्या पट्ट्या तरी ठेवल्यास का रात्री. शेजारची आजी म्हणाली. प्रगती भोसले, चला पुढचा नंबर. अहो सिस्टर, माझ्या बाळाचा नंबर पुढं घेता का. खूप तापलाय हो. अहो, मी सुद्धा सकाळपासून नंबर लावून माझ्या बाळाला घेऊन बसले. उलटी जुलाबाने हैराण झाली नुसती. बरं बाई, ने तुझ्या पोरीला. या आषाढात बया आजारच आजार, नुसती दवाखान्याची भर होते. अहो आजी, तुमची स्वच्छता तुम्ही ठेवली असती तर ती वेळ आली नसती. अहो पवार, चला चला, आता आला तुमचा नंबर. बघा, अशा पद्धतीचा संवाद आहे. आणि या संवादामध्ये 16 नंबरचा जो प्रश्न आहे, हा 16 नंबरचा प्रश्न, वरील संवाद कोणत्या ऋतूत झाला असावा. आता संवाद वाचला की आपल्याला समजतं की पावसाळ्यामधला संवाद आहे. बरोबर आहे. स्वच्छता ठेवत नाहीत, काही नाहीत. हा संवाद पावसाळा ऋतूत झालेला आहे. कारण आषाढ महिना आपल्याला माहीत आहे, मराठी महिने आणि मराठी ऋतू सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या. आषाढ महिन्याचा उल्लेख आलेला आहे. आणि आषाढ महिना जूनमध्ये येतो आपल्याला माहिती आहे. आणि जूनमध्ये आपल्याकडे पावसाळा असतो. म्हणजे संवाद कोणत्या ऋतूत झालेला आहे. इतर ऋतूचा उल्लेख कुठेही संवादामध्ये आलेला नाही, पण आषाढ महिन्याचा उल्लेख आलेला आहे. आणि मग आपल्याला समजलं पाहिजे की आषाढ महिना कोणत्या ऋतूत येतो. बरोबर आहे. इंग्रजी महिन्यामध्ये कुठे आषाढ येतो, चैत्र कुठं येतं, वैशाख कुठे येतं, श्रावण कुठे असतं.
हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग आपल्याला समजतं की पावसाळा ऋतू आहे. बरोबर आहे. 17 नंबरचा प्रश्न असा आहे की वरील संवाद झाला त्या ठिकाणी किती व्यक्ती असाव्यात. आता संवाद व्यवस्थित वाचला असेल समजून घेऊन तर आपल्याला सांगता येते की तिथे किती व्यक्ती होत्या हे निश्चित सांगता येत नाही संवादामध्ये. बरोबर आहे. हे या पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न निश्चित करा. 4, 2 नाही, आपल्याला माहिती नाही. निश्चित असं या प्रश्नाचं उत्तर काढता येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपण त्या ठिकाणी 17 नंबरचं उत्तर केलेलं आहे. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न असा आहे की संवादामध्ये आलेल्या गुण. 18 नंबरचा प्रश्न असा आहे की संवादात आलेल्या गुण येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता. बघा, संवादामध्ये गुण येणे असा एक शब्द, 2 शब्द आहेत. त्या शब्दाचं आपल्याला समजलं पाहिजे की गुण येणे याचा अर्थ काय. तर याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे गुण येणे म्हणजे उपाय होणे. बरोबर आहे. हे गुण येणे म्हणजे उपाय होणे. तर गुण येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो उपाय होणे. बरोबर आहे. उपाय होते. राजूची तब्येत खूपच खराब झाल्याने त्यास लवकरात लवकर डॉक्टराकडे नेले व औषधोपचाराचा गुण आला. हे उपाय झाला. म्हणजेच काय झालं तिथं, गुण येणं म्हणजे उपाय होणे. पुढे आपल्याला 19 नंबरचा प्रश्न असा होता की 2 सुंदर वस्तूमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. 2 जर सुंदर वस्तू असतील तर त्यामधलं साम्य ओळखणं म्हणजे सारखेपणा ओळखणं हे कठीण काम होतं. या वाक्यामध्ये कोणत्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आलेला नाही. नीट शब्द लक्षात ठेवा. विरुद्धार्थी शब्द आलेला विचारलेला आहे का? नाही, विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. आणि मग इथं आपल्याला समजलं पाहिजे हे पारक शब्द जो आहे हा पारक शब्द त्या याच्यामध्ये आलेला नाही. सुंदर, कुरूप, साम्य, भेद, सोपे, कठीण हे आलेले आहेत, पण पारक याचा विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी आलेला नाही. अशा पद्धतीनं 19 नंबर झाल्यानंतर आपल्याला 20 नंबर सोडवता आला. 25 पैकी 25 प्रश्न सोडवता आले पाहिजे. मराठीमध्ये एकदम सोपा भाग आहे. 20 नंबरचा अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. 2 शब्द चूक आहेत, अशुद्ध आहेत. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे 2 शब्द अशुद्ध शब्द आहेत. स्मृती दिन दिलेला हा शब्द हा या पद्धतीनं ती पाहिजे, या पद्धतीनं पाहिजे. शुद्ध कसे पाहिजे, या पद्धतीनं ते 2 शब्द पाहिजे. 21 नंबरचा जो प्रश्न होता, सदावर्त सुरू करणारे सहोदर हे साक्षर व स्वावलंबी होते. सदावर्त सुरू करणारे सहोदर, सदावर्त म्हणजे काय आणि सहोदर म्हणजे काय, हे साक्षर व स्वावलंबी होते. या पुढील कोणत्या पर्यायातील अर्थाचा शब्द वरील वाक्यात आलेला नाही. आता इथं 4 पर्याय दिलेले आहेत. असे शब्द आहेत की त्याचा अर्थ खाली पर्यायामध्ये नाही. एकाच आईच्या पोटी जन्मलेले, त्याला आपण काय म्हणतो, स्पष्टीकरणामध्ये मी दिलेलं आहे, सहोदर आपण म्हणतो. बरोबर आहे. मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण म्हणजे सदावर्त. लिहिणे व वाचणे येत असलेला साक्षर. बघा, आपल्याला समजलं. म्हणजे सर्व समाजामध्ये समता नांदावी असं म्हणणारा या वाक्याबद्दल शब्द दिलेल्या प्रश्नातील वाक्यात नाही. म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, सर्व समाजात समता नांदावी
असा म्हणणारा कोणताही एक शब्द वरच्या वाक्यामध्ये नाही. पण हे सहोदर, सदावर्त, साक्षर हे शब्द मात्र त्या प्रश्नामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न आपल्याला असा आला होता की पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचाराची निवड करा. हा 22 नंबरचा प्रश्न आहे. प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे टिंबटिंब पर्यायामधून शब्द घ्यायचे आहेत की आपल्याला कोणता पर्याय त्या ठिकाणी वाक्य पूर्ण करणारा असणार आहे. आपल्याला इथं स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलाच्या भविष्याचे आडाखे बांधतात. आडाखे बांधतात, खुणगाठ बांधत नाहीत, विडा उचलत नाहीत, चंग बांधत नाहीत. प्रत्येक पर्यायाचा अर्थ वेगवेगळा आहे. जिथं आई वडील आपल्या मुलांसाठी आडाखे बांधतात हा शब्द तिथं आला पाहिजे. पुढे 23 नंबरचा प्रश्न असा आहे की पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीनं विसंगत मन. बघा, 23 नंबरचा प्रश्न असा आहे, विसंगत मन आपल्याला ओळखायची आहे. 3 मन एकसारखे आहेत, मात्र एकच वेगळी मन आहे. बघा, ही लेकी बोले सुने लागे ही अर्थाच्या दृष्टीनं विसंगत मन आहे. कारण लेकीला बोललं की ते सुनेला लागतं. ही लेकी बोले सुने लागे ही वेगळी आहे. आणि डोळ्यात केर, कानात फुंकर, मानेवर गळूनी पाया लाळू, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी या तिन्ही म्हणी थोड्याशा वेगळ्या आहेत. पण लेकी बोले आणि सुने लागे ही म्हण पूर्णपणे या तिघापेक्षा वेगळी असलेली ही म्हण आहे. हे आपल्याला कळायला पाहिजे. 24 नंबरचा प्रश्न असा आहे. बघा, 24 नंबरचा प्रश्न असा आहे, गुजराती भाषेतील शब्द कोणता आहे? गुजराती भाषेतील शब्द एजंट. एजंट इंग्रजी भाषेमध्ये आहे. चाकरी फारसी भाषेतला शब्द आहे. मेहनत अरबी भाषेतला शब्द आहे. पण 4 नंबरचा दलाल हा जो शब्द आहे तो गुजराती भाषेतून आलेला आहे मराठी भाषेमध्ये. बघा, आपण चाकरी म्हणतो. चाकरी हा कोणत्या भाषेतला शब्द आहे? फारसी भाषेतला शब्द आहे. मेहनत अरबी भाषेतला आहे. एजंट इंग्रजी आहे, पण एजंटला गुजराती भाषेमध्ये दलाल म्हटलं जातं. मग हा दलाल मराठीमध्ये पण म्हटलं जातं. पण दलाल हा शब्द, मूळ शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आपल्याला पाहायला मिळतात. हे वेगवेगळ्या भाषेतून आलेले शब्द थोडंसं एकदा उजळणी करा. तुमच्याकडे पुस्तक असलेले जे काही पुस्तक आहेत त्याच्यातून. आणि मराठीमध्ये शेवटचा 25 नंबरचा प्रश्न जो होता तो 25 नंबरचा प्रश्न असा होता, हा ज्ञानामृत, ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दिष्ट, हृदयगम, सहस्त्राक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, नैऋत्य, रहस्व या शब्दामध्ये किती जोडाक्षरं आलेली आहेत? हे बघा, जोडाक्षर आणि जोड शब्द दोन वेगवेगळे आहेत. आपल्याला इथं प्रत्येक शब्दामध्ये जोडाक्षर आलेली आहेत का नाही हे शोधायची. आणि मग आपल्याला समजतं उत्तर 1 किंवा 3, 11 किंवा 12 हे 2 पर्याय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. की आपल्याला हे बघा, वरील शब्दामध्ये जोडाक्षर कोणती आहेत? हे द, ष्ट, ष्ट, रू, स्त्रा, क्ष, श्र, द्री, हे अशी किती आहेत? 12 आहेत. श्र हे पुन्हा आल्याने 2दा आल्यामुळं 11. मग 11 घ्यायचं का 12 घ्यायचं हे त्यावरती अवलंबून. अशा पद्धतीनं आपल्याला 25 नंबरचा प्रश्न, त्या प्रत्येक शब्दामध्ये आलेलं जोडाक्षर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे 25 प्रश्न सोडवता आले पाहिजे. आपण मराठी विषयाचा भाग क्रमांक 1 व्हिडिओ इथं थांबवतात. यानंतर गणित विषयाचा प्रश्न क्रमांक 26 ते 75 पर्यंतचे प्रश्न भाग क्रमांक 2 मधून आपण समजून घेऊयात. धन्यवाद.